नमस्कार, मी सुवर्णा जोशी. भारताने नियंत्रण रेषेपलीकडे केलेल्या हवाई हल्ल्याचं देशभरामधून कौतुक होत आहे. पाकला धडा शिकवला गेला, त्यामुळे हा हल्ला साजरा करण्यात येतोय. पण पाकिस्तानने अपेक्षितरित्या कांगावा सुरू केलेला आहे. पाकने भारताच्या या कारवाईला आगळीक असं म्हटलेलं आहे. आम्हालाही प्रत्युत्तर द्यायचा अधिकार आहे असं पाकने म्हटलंय. थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत असं कळतंय. भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 40हून अधिक जवान शहीद झाले आणि हा पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर 12 दिवसांमध्ये भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे. दहशतवाद्यांचे जे तळ आहेत ते बेचिराख करण्यात आलेले आहेत. असा 12 दिवसात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलेला आहे. या सगळ्या संदर्भात अरुण जेटली काही वेळामध्ये पत्रकारांशीही संवाद साधणार असल्याचं कळत आहे. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईक विषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली. आपण ती पाहणार आहोत. On the 14th of February 2019, a suicide terror attack was conducted by a Pakistan-based terrorist organization, the Jaish-e-Mohammed, leading to the martyrdom of 40 brave jawans of the CRPF. The Jaish-e-Mohammed has been active in Pakistan for the last 2 decades, and it is led by Masood Azhar with its headquarters in Bahawalpur. This organization, which is proscribed by the United Nations, has been responsible for a series of terrorist attacks.